छान दिसून राहिली. याला ना साईडनी करते असं पूर्ण. साईडनं फुलं वगैरे असते ना, चांगले दिसली असती. नाही जाऊ दे, नाही तसं छान गोल सर्कल काढते साईडनं. ओय लड्डू. आ तिळाचा लड्डू तुला म्हटलं मी. मस्त काढली रांगोळी. मी तिळाचा लड्डू आहे का? तुम्ही कोण आहे मग? तुम्ही आहे तिळाचा लड्डू, मी तिळाची वडी आहे. हे मस्त काढली हो रांगोळी. हे मोडणार नाही, रस्त्यात काढली, तिकडे बघ काढ लागत होती. ते आजच आहे का तुमच्या बायाचं ते हळदी कुंकू? नाही हो, आज थोडी असते. आज नाही, उद्या तर परवाच्या दिवशी करेल. हो असं म्हटलं आजच आहे का ते? हा मग आज आम्हाला का बस तिळगुळ घ्यान गोड गोड बोलायचं आहे? काही नाश्ता पाणी, काही जेवण खावण काही नाही काय? करते ना. आता रांगोळी झाली, आता पण पूजा करते आणि मग करते तुम्हाला. तू उपवास करून राहिली तुमच्यासाठी. तुम्ही नाही करत का माझ्यासाठी उपवास? नाही नाही बापा, उपासाचं नको बोलू आपल्या संग. ते नाही होत आपल्याच्यानं. अजून सांग काही पाहिजे काय? ते देतो. एकदा म्हणशीन एवढ्या महाग ती सोन्यासार करून द्या तर देईन. पण तुझं म्हणशीन एक टाइमचं उप करा, ते काही होत नाही आपल्याच्यानं. बापरे, ठीक आहे मग असं करा. उपवास मी करते, तुम्ही मला मस्त ना 10 तोळ्याचा सोन्याचा एखादा हारच करू ना. अरे एप्रिल फुल थोडी आहे, संक्रांत आहे ना. तिळगुळ घ्या न गोड गोड बोला. आत्या, झालंच नाही का तुमचं अजून? झालं. मी साडीच नेसून राहिली. तो झालं का? सुगड्याची पूजा झाली का लागे? हो मी केली. तुमचं ठेवलेलं आहे तिथं, करा पूजा. मी येते मंदिरात. घ्या तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मी तर हमेशाच गोड बोलतो. तूच बोलत आहे माय उलशिक गोड. हा हार कोणी घेतला मग? हा किती दिवस झाले बाबा? 3-4 वर्ष झाले. तुम्हाला आज दिसला का? किती घातला असं का? म्या म्हणलं नाच आहे काय? आता तुही काय गोष्ट आहे? माया बाद जातो घेऊन येतो. म्या म्हणलं ती सक्रातसाठी झाला का? हे साडी घातली का आज? तू तर म्हणस ते लाल रंगाची हाय ते घालतो. नाही, हे कोरी होती तर मग हेच घातली. म्हटलं जाऊ दे, हेच घालते. छान आहे ना? सस्ती दिसते पण जरशी कशी दुरून दिस साजरी. ते कुमारच्या लग्नात दिली तीच होय ना? तुले दिली माय नव्हती दिसते. फक्त हे दुरून असे काठ गिठ याचे, पण पोतात काही एवढी साजरी नाही बाई. मला वाटते सस्ती आहे वाटते. एवढी काही महागाची वाटून नाही राहिली. नाही जास्त महाग नाही, स्वस्तच आहे ना. 3,000ची तर आहे फक्त. कुमारनं मलाच नेलं होतं ना, तुलाच पसंतीने घे म्हणून तिकडची साडी. 3,000ची घेतली होती मी. लस ती घेतली. माय बाई, 3,000ची आहे का हे? तरीफली तू. एवढं कळलं नाही तुले पोतातलं. मी संग असती तर तुले मी हे घेऊच नसतील. पोतातलं हात लावल्या तर साडीचं कळते. तुले कळलं नाही व. हे बाय, साडीचा पदोरी असा लुसलुशाच आहे. जाऊ दे, बरी दिसून राहिली तशी. तू उच्ची पुरी आहेस ना, जशी गोरी गोमटी आहेस तर बरी दिसते तुले. साजरी दिसून राहिली. जाई मनात जाऊ नये. कोणा बाया आईच्या घरी नको जाऊ. आता सकाळी सकाळी कशाला मी कोणाच्या घरी जाणार आहे? देवीच्या मंदिरात जाते, देवीची ओटी भरते, देवीला कुंकू देते, तिळगुळ देते आणि येते वापस. तोपर्यंत तुम्ही तुमची पूजा करून घ्या. हो, आज काय माय एकादशीच आल्याच्यानं काही पुरणही टाकता येत आणि काहीच नाही. सकाळी करू आता समज. आपल्या दोघीले तर उपासच आहे. तसा बी उघड्याचा उपास करतोच आपण. या वर्षी तर अनाकरण्यानं एकादशी चाली तर मग आपल्याला तर उपासच आहे. त्या दोघं बापले काही चालते. निधीवर तर करजो काही भाजी पोळी. सकाळी करजो मग आता आपणाची डाळ गी सकाळीच टाकजो. हो उद्याच करतो. येतो मग मी मिरातून. आवरा तुम्ही पटकन. पाहिजे तिकडे. हो भल्ली साजरी दिली बाई ही पिंकी. साडी साजरी आहे, महागाची आहे ना. 3,000ची साडी आहे ना, दिसूनच राहिली साज. इच्छापेक्षा भारी साडी घाल मी. इच्छापेक्षा बी भारी दिसली पाहिजे मी. आम्हा पूजेचं सामान काढून ठेवत ते. नाही तर चालली जाशील स्वतःची केली लागेल झाली मंदिरात. आता काका म्या संग केली असती का? तुझी पूजा झाली नसती का साजरी? मी बी आली असती मंदिरात तोल्या संग. चलता का मग? चल सांगता चला. मला का तुम्हाला डर नाही लागते काय? चला मग या लवकर, आवरा पटकन सोबत जाऊ. त्यात काय आहे?
हा थांब ना थांब बाटावर तुम्ही येतो तो अंग मंदिरात तुझ्यापेक्षा बी भारी साडी घालतो आजरी मग हेड गावते मला देखत हिच्या गळ्यातलं भल्ल साजरा आहे की गळ्या भरून दिसती मी बी घेतो वाणी साजरा दिसती कावा पिंकी ते मला राणी हार घालू का हो मी घाला ना मला काय विचार लागते पापा घाल ना त्यात काय आहे राणी हार घालतो साजरी साडी घालतो मस्त लाल रंगाची साडी घालतो हिरवी घालू का हिरवीच घालतो नाही मस्त मी बी जातो इथे संग मंदिरात बापा येतील तर म्हणतीनच बाई गोबाईचं जरसक वय दिसत नाही सुनिक्षा लहान दिसते असंच म्हणतात बाई बाया मले मी तयारी करत नाही म्हणून मी आज साजरी तयारी केली मेकअप केलो ना किले सातके बिकत घेतो मी मा सुनीपेक्षा साजरी दिसतो सगळे म्हणतात मले गंगूबाईचं वयच दिसत लयच लहानच दिसते गंगूबाई मला वय दिसत नाही ना मी लहानपणापासून अशी नाजूक हाव ना तुमचे झाले का ती सक्रातची पूजा तुम्ही बी समजा जणी तिळगुळ घ्यान गोळ गोळ मा घरी मा सुनीनं 5 किलोचे तिळाचे लाडू केले घरचीच तीळ काय वाण आहे मा वावरातच तीळ होते 5 किलोचे केले मा घरी कमीच नाही ना खायची बम्मच ते खा प्याले सो ना नो होय नोय ते समजा आहे मा घरी हो तुम्ही बी या तिळाचे लाडू खाला घरी आता सध्या तर तुमच्याच दातला काळा आण खा म्हणा गंगूबाई तिळगुळ घ्यान गोळ गोळ बोला आई यानं सांगा ना काही राहिलं का आता हा हो बाई मंजू हो आली आली थांब ना 2 मिनिटं हे अति पाकाच्या ज्यात हे केलं ना मॅ तू पूजा करू राहिली ती तर मग आवरलं मॅ बस आली केली गेल्या चांगलं तसं तसं केलं ना आजच्या पूजेत काही असं लय काही नसते थांब आली नाही पण तरी तुम्ही एकदा पाहून घ्या हो आले आले थांब काय सांगा लागते माय सगळी तर पद्धतशीर असतं म्हणजे मस्त माय होती काढली काय रांगोळी रांगोळ्या भल्ला साजरा काढतो बिचारे म्हणजे तू लयच मस्त हो हो आई चांगली काढली आई दारातली पाहिली का तुम्ही दारात पतंगा चढली हो पाहिली ना मी म्हणून तर म्हणलं ह्या पाय आता आपण हळदी कुंकू करू की नाही त्या रोजी काढतो सरी मोठी रांगोळी गावातल्या बाया येतात पाहतात मग त्या रोजी काढजो नाही मोडूच नको अशाच राहू दे ह्या आता सकाळी परदेशी करून टाकू पटकन तसं येऊन दा 3 दिवसाचंच आहे लवकर करू बाया पाहत मग मस्त काढतो बाई रांगोळी मुल बाई एक फुल नाही काढता येतच नाही मला काय करू मी आपली सस्ती काढत जात जा अनुसो एखादा काही फुल काढू जाय तिकडे झाली माही रांगोळी हे लय मोठ्यानं साजरा काढतो हो तू ह्या हवाई बरं पूजेत सांगा ना अशीच असते की नाही छोटीशी हो असंच 5 सुगड्याची पूजा काय काय जण होतं आपल्या पिंकीच्या गावात 2-2 सुगड्याची सुटत बाई 2च सुगड्या आणतात आपल्या अंग पाणतात हो आपल्या गावात काही जणी आता आपापलं लावतात 2 आणतात मी इथल्यापासून 5 आणू म्हणून तुला म्हणलं मी 5च आण आपल्याची पद्धत अशीच मांडतात बरं मी बी मांडून घेतो माई सुगड्याची पूजा कर तू आता असं कर तुला बर आणि लागे आपण मग मंदिरात जाऊन येऊ अति देवीचं मंदिर आहे देवीच्या मंदिरात जाऊन येऊ देवीची उभर पहिली ती सक्रात आहे ना देवीले म्हणा पुढच्या ती सक्रात लोक माई वटी भरेल असते ना आई करा पूजा मग मी तुम्हाला तिळगुळ देते ना आई तुमची ओटी भरीन ना मी आज आपण घरी पहिले दोघी जणी एकीमेकीची ओटी भरू मंदिरात जाऊ नाही पहिले मंदिरात जाऊ अमाय पहिले देवीची ओटी मग आपली तशीच भरू ना मग इकडे परी आपण आणि बाकीच्या बाया येतात ना हे टायतल्या ते जे भरल्या जातात मग आज साजरं असते 5 जण का होईना पण आज हळदी कुंकू दिलं पाहिजे हे बा तिळाचे लाडू हो एवढेच घेजो कसं मंदिरात कोणी येते मी एकच तिळाचा लाडू देजो नाही तर काही चिकटला बाय चमच्यान मुलचकून देतात माय तिळगुळ गुळाला चमचा पडतही नाही काही लाडूच देजो आपले आहेत ना करेल साजरे मग काय तुला आई पण केलं टाकावं पण लावा लागत होता लावशीन तर देजो मी बोलीन इन बाई संग पहिली संक्रांत आहे ना तिळगुळाच्या शुभेच्छा दिन ना तिले हा हो हा लावतो नाही मग असं पूजा करू मग लावू ताईली राहायला फोन लावा पिंकी ताईली फोन लावीन आईली लावीन हो चालते थांब मग मी माय पूजा करून घेतो तोय झाली माय हो करा हे साडी साजरी वाटते हिरवीगार साडी नव्या नवरीला साजरी दिसते मला हिरव्या साडीतच साजरी दिसतं मंजू ते मला घातलं होतं ती चांगली आहे एका परी वर्कची आहे ती वर्कची ते बी साजरं होतं पण याच्यात असं मस्त भरजरी दिसते का हो ते मा तुला देलता तो मोठा हार घालेला तो कोणातला
मंदिरात जाताना घालजो बाया पायत. आई लय होती ना ते, असं वाटते दाखवल्यासारखं घालल्यासारखं, पोळ्याच्या बैलासारखंच वाटते मला. ते पोळ्या बैलाला कसं बैलाला सजवतात, काही काही घालतात त्याच्या गळ्यात, मला तसंच वाटते. हे असं छान आहे, नाही छोटस झालं. तुला काय कळती? बाया आवर पायतात, तुला काय माहित आहे? घालजो, ते बी घालजो, तला बी सबन घालजो. आता मला काय, तू घाल. तुला इकडे कोणी पाहिजे? सेन सून आहेस तू, मग कोणी पाहिजे का आहे आवर, किती दागिना आहे, साडी कशी आहे, तुला काय असं वाटलं काय? मग मंदिरात अर्ध्या बाया गेले म्हणती नाही तर घालशील नाही काही तर बाई, सुनेच्या अंगावर तर काही नव्हतं. ठेवलं का मोडला अशा म्हणायच्या वाईट. आपल्या गावातल्या बाया का तू सोप्या वाटल्या काय? उखाणे म्हणजे नाही तशी वागतार, मला येत नाही. 2-4 अजून तू घे, तुला तर सांगितले मी काल, याद आहे तुली? येत ना, विसरली तर खरी मी. पाहते मी डबल पाहते. अहो मंदिरात जाता जाता 2-3 घेऊन घे डोक्यात. तर ती बाया विचारतातच. आता तू नवीन आहेस तर तुला अजून विचारतात. हो ना, सांगेल ना मी, सगळे खाना सांगतो, सगळं सोनही घालतो. तुझ्या आवडीची साडी घातली ना मी. मग बाई सून आहेस तू, ऐऱ्या घराची सून काय कोणी पाहिजे. मग चल आवडतो तुला, मी घेतो पूजा, मंदिरात जाऊन येऊ. बाया गेल्या ना, आता ती ओट्या भरायले बाया, मग आणि ती समदेले. चल. कुमारचे बाबा कुठे गेले काय सांग? मग तू राम काढून राहिली तिथं, कुमार आलता ना घरी, कुठे गेला मग? काय माहिती, तिथं फोन आला त्याचा आणि गेले. मला समजत लाडू दे खायला, झालं नाही का पूजा मला देतेस. मग फोन आला आणि फोनवर बोलत बोलत गेले बाहेर. बरं बाय, आला की नाही आता त्याला टिक्का लावजो आणि तिळगुळाचा लाडू त्याच्या हातावर देजो, त्याच्या पाया लागजो. तो वय म्हणून हा त्याला सारा साज आहे. हो नाही देते ना. नाही मग आता पूजा झाली तर फोन करते त्यांना, बोलवूनच घेते. इथंच असतील कुठं, मग अशीच तर आलते लाडू दे लाडू म्हणत, तिळगुळाचा लाडू दे. भूक लागली शी. आज नाश्ताच नाही केला काही. हा दे त्याला आवाज दे आणि ते तिळगुळ दे, त्याचे बी पाया लाग, मग मंदिरात जाऊ, मग तिकून आल्यावर होतेच आहे. आई अन्न मग आम्हाला तिळगुळ अन्न झालं नाही का तुमचं पूजापाती? राहू दे रे, होऊ दे त्या बायाचं पूजा होऊ दे. ते पूजा झाल्याशिवाय तर ते नवऱ्याला देत नाही तर लेकरायला काही देतील. तो मायनं मुले सकून पासून तिळगुळ घ्या, गोड गोड बोला म्हणलं नाही काही. आता मी बोलत नाही की तिच्या संग, गोड तर दूर दूर बी साधं बी बोलत नाही. तिनं मला म्हणलंच नाही सकून पासून तिळगुळ घ्या गोड गोडला. सकून पासून ते केसायले गजरा लावून हिंडून राहील, पण मला म्हणत नाही तिळगुळ घ्या गोड गोड बा. मी काय म्हणू, मी बी नाही म्हणलं. त्या म्हणलं का रे बाबड्या तुम्हा मायले? काय करावं या माणसाचं? अहो आता सुगड्याची पूजा करत तुमच्या पाया लागत होती, म्हणतच होती तिळगुळ गोड गोड बोला. तिळगुळ दिल्याशिवाय मी काय सक्रात पुरी होईन काय? काय बाई म्हणूच नाही रा. अरे बा आई, दे बाबाले लवकर तिळगुळ, नाही तर बा तो संग वर्षभर बोलणारच नाहीत. आपण बोलतच नाही, आपलं कामच तसं आहे. संक्रांतीच्या दिवशी आपल्याला तिळगुळ दिलं नाही, मग गोड बोलणं दूरच दूर. आई द्या लवकर बाबाले तिळगुळ. नाही तर बाबा बोलणार नाही तुमच्या सोबत. काय माशी तू तशीच काय बाई, या माणसाले तर खरं ना निरा मजा काकीचीच पडते निरा. झाली का तुम्ही पूजा? दे माय तिळगुळ दे, ते देतो ना. ती गई बसल्या तर तिळगुळची वाट पाहून राहिले. येईल का? येईल तर दिना मजा का सुचतात. बाई ओ इकडं काय चालू आहे? पहा ना, सगळं धिंगाणा घालणं चालू आहे. जय तिकडे मिस नाही करत आता. रे श्यामा ये इकडे ये. हा घ्या म्हटलं तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आता तोंडाला मागल्यावर ती वाजले पाहिजे ना, तू अजून मला तिळगुळ दिलं नाही. अव माय बाई, आज पूजा उशिरा होती ना, म्हणून उशिरा पूजा केली. तुम्ही बाई निरा खरं ना. घ्या तिळगुळ घ्या आणि गोड बोला, पाया लागतो. मला आशीर्वाद द्या आणि असेच राहा मला आयुष्यात. तिळावानी आरोग्यदाही आणि गुळावानी गोड. हा बरं ठीक आहे. घ्या तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. हा तू बी तिळगुळ घे, गोड गोड बोल. जमलं, झाली आता संक्रांत चांगली. काय रे दिनू, तू बी निरात बाबावानीच करता. शेटू हाय बाबड्या, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हाऊ वहिनी, मस्त वहिनी लाडू. हो तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हो तुला पण तिळ संक्रांतच्या खूप खूप शुभेच्छा. छान दिसून राहिली.
आता जोराने सांगितलं तर चालते ना तिले छान दिसून राहिली म्हणून. शिटू छान दिसून राहिली व बाई असं दिनू म्हणते. बबड्या तुम्ही तर म्हणा कुर्ता पैजामा घालतो पतंग उडवायला चालले होते ना तुम्ही. हा काही नाही गेलो वहिनी, थोड्या वेळानं चाललो. ते आलेच नाहीत अजून. तुम्हाला कुर्त्याला तुम्ही प्रेस केला तो लय चोळा बुडा झालता. तो पैजाम्यात नाळा घाला, तो नाळा मागच्या बाजूनं निघाल माझ्यानं. हो मी सगळं तयार करून ठेवलं तुमच्या खोलीत तिथं. हा डाग नका पाडू फक्त ते काय. अरे का रे नातूबा कुठे आहेत? ओ ना तुम्ही इकडे आला, एकलेच खाऊन राहिले तिळगुळ तुम्ही. तुम्ही तुमचीच तिळगुळ घेऊन गोड गोड बोलता का? इकडे ये इकडे. ओ माय बाय 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 ओ शिटू सबन झालं एकाच झालं. गोड गोड सारं एकाच केलं माय बाई. हलई त्यातच टाकला दियाचे लाडू फोडशील ना तेवढे. शिटू हा लाडवाचा ढेंगाणा घालते यानं प्लेटच घे उचलून. अरे श्यामा देवाजोडचा आणलाय त्यानं. जेजेच आहे ते जेजेच. झालं गोड गोड. हा गोड गोडचं सारं एकत्रच केलं. हलवा त्याच्यात. अरे तो लूट करायला पाहिजे ना. सकाळी लूट करायला लागते ना श्यामाची. त्यासाठी पाहिजे ना ती. असं नको करू ना. सकाळी म्हटलं आमच्या श्यामाचं बोर नाही लूट. सगळ्या जण येत आणि तुम्हा सगळे येले तिळगुळ घ्या गोड बोला. झाली का ती सक्रात पूजा पाठ का तुमची? सांग जा. तुमच्या पुरणाची पोळी करतात का तिळाची पोळी करतात? मायरात तिळाची पोळी करतात, इकडे पुरणाची पोळी करतात. सगळे इकडे न्यारा न्यारा असते आपापल्या पद्धतीनं. तुमच्या इकडे काय करतात सांग जा बरं. आणि पहिले शांताबाईच्या इकडून एक तासा लाडू खाऊन घ्या. तिळगुळ घ्या आणि गोड गोडला.